भर मध्यान्हीला तळपता सूर्य हासला, देव माझा राजा रघुपती राम जन्मला, मंतरला आसमंत जयकार घुमला, ओढ लागली जीवा आत्मा राम भेटला. तुला भेटण्याची ओढ गाठ देवरी, राम राम जय घोष गुंजे अंबरी, तूच माझी अयोध्यान तूच पंढरी, बाळगोपाळांच्या संग नाचतो हरी, एक तुझ्या नामाचा छंद लागला, जसा हनुमंताने मंत्र गाणे तुंडला. राया राम राया, बाळ कौशलेचा राम राया, प्रिय जानकीचा राम राया, बंधू लक्ष्मणाचा राम राया, महारुद्र प्रिय राम राया. दुःख हरते पाप सरते दर्शन मात्रे रामाच्या, होती सरळ मार्ग पुढचे महिमा हाच राम नामाचा. जन्म अहिल्या शबरी जटायू राम नामेव धरिला, व्यर्थ अहंकाराने फुलला अंती रावण शरला. राम नामे पाषाण जडी तरला, बाल्याचा वाल्मिकी ऋषी ठरला, एक तुझ्या नामाचा छंद लागला, जसा हनुमंताने मंत्र गाणे तुंडला. राम राया, बाळ कौशलेचा राम राया, प्रिय जानकीचा राम राया, बंधू लक्ष्मणाचा राम राया, महारुद्र प्रिय राम राया. काठावर कोशल नावाचा एक मोठा देश होता. त्या देशात मानव जातीचा मुख्य मनु ह्यानं स्वतः निर्माण केलेली अयोध्या नावाची नगरी होती. त्या शरयू नदीच्या काठावर घनदाट जंगल होतं. त्या नगरीवर दशरथ नावाचा राजा राज्य करत होता. दशरथ राजाला शिकार करायला आवडायचं. तो त्या अरण्यात शिकारीसाठी नेहमी जायचा. सकाळपासून मी ह्या जंगलात शिकारीसाठी हिंडत आहे, परंतु कोणतंही सावज अजूनही मला दिसलं नाही. मी नदीच्या काठावरच्या ह्या वृक्षावर चढून बसलो. रात्रीच्या वेळी कुठला तरी प्राणी पाणी पिण्यासाठी नक्कीच येईल आणि शिकार करायला निश्चितच वेळेल. तोपर्यंत वाट पाहावी लागेल.
म्हणजे मला ऐकू आलेला बुडबुड आवाज त्यानं पाण्यात घागर बुडवली त्यावेळेचा होता. केवढा मोठा अनर्थ घडला माझ्या हातून. अरे रे, आता काय करावं? बाळा, अरे कोण आहेस तू? नाव काय तुझं? मी अगं आई ग, मी श्रावण. श्रावण? अरे पण तू इतक्या रात्री इथं कशाला आलास? मी माझे आई वडील खूप म्हातारे आहेत. त्यांना दिसतच नाही. ते आंधळे आहेत. त्यांना मी काशी यात्रेला घेऊन निघालो होतो. कावडीतून. अगं आई ग, वाटेत खूप तहान लागली त्यांना, म्हणून मी पाणी आणण्यासाठी इथे आलो. अगं आई ग. अरे पण तुझे आई वडील आहेत तरी कुठं? तिकडं वडाच्या झाडाखाली. तुम्ही हे त्यांना पाणी नेऊन द्या. पाहणे ना, ते अगदी व्याकुळ झाले. बाळा, तू काही काळजी करू नकोस. मी स्वतः त्यांना पाणी पाजतो. बाळा, बारा वेळ लागला. दमलास का रे बाळा? पाणी मिळालं की नाही? महाराज, महाराज, मी तुमचा श्रावण नाही. मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. हे पाणी आणलंय, घ्या. पण आमचं श्रावण कुठे आहे? तुमच्या श्रावण बाळाला चुकून माझ्या हातून बाण लागला. काय? माझ्या श्रावण बाळाला बाण लागला? हो, मला क्षमा करा. तो आता जिवंत नाही. नको नको, आम्हाला तुझ्या हातचं पाणीही नको. आमचं श्रावण बाळ आम्हाला सोडून गेला. आता आम्ही तरी कशाला जाऊ? पण लक्षात ठेव, तुला श्राप आहे आमचा. आम्ही जसे पुत्र पुत्र करून मरतो आहोत ना, तसा तूही तुझा पुत्र वियोगाला मरशील. राज्य सुखी होते, पण राजा दशरथ मात्र मूलबाळ नसल्यानं अतिशय दुःखी होते. त्यांना 3 राण्या होत्या. ऋषशृंग ऋषीच्या आज्ञेप्रमाणे पुत्रप्राप्तीसाठी दशरथ राजांनी पुत्रकामेष्टी यज्ञ करायचं ठरवलं. विश्वजिते धनजिते धनजिते विश्वजिते धनजिते धनजिते विश्वजिते. राजा, मी प्रसन्न आहे, संतुष्ट आहे. या सुवर्ण पात्रातला प्रसाद तू तुझ्या राण्यांना खायला दे. त्यामुळे तुला 4 सुपुत्र होतील. प्रसूत होऊन तिला पुत्र झाला. त्याचं नाव राम ठेवण्यात आलं. पाठोपाठ सुमित्रेला 2 पुत्र झाले. त्यांची नावं ठेवली लक्ष्मण आणि शत्रुघ्न. आणि कैकेयीला पुत्र झाला, त्याचं नाव ठेवलं भरत. संपूर्ण अयोध्या नगरीत आनंदी आनंद झाला. नगरी दिव्यांच्या झगमगाटानं लखलखली. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी. गंधयुक्त तरी वात उष्ण हे किती. 2 प्रहरी
भावंडांबरोबर वाढू लागला. त्या समयी त्यांच्या बालपणातील काही घटना आपण पुढील नृत्यातून पाहू. विभूषित बनवलं. दशरथा, तुला माहीतच आहे की माझा आश्रम एका घनदाट अरण्यात आहे. त्या अरण्यात अनेक राक्षस राहतात. ते राक्षस आम्हाला अतिशय त्रास देतात. मी यज्ञ करत असताना वेगवेगळे रूप धारण करून मारीच व सुबाहू हे दोन पराक्रमी दुष्ट राक्षस यज्ञाच्या वेदीमध्ये रक्त, मांस, हाडे इत्यादी अमंगल वस्तू आणून टाकतात. त्यामुळं त्या अरण्यातील सर्वच ऋषी मुनींना त्रास होतो. ते तर अतिशय अस्वस्थ झाले आहे. मी यज्ञाची दीक्षा घेतली असल्यानं त्यांना शापही देऊ शकत नाही किंवा त्यांचा विनाशही करू शकत नाही. त्या राक्षसांचा वध करण्यासाठी दुसरा समर्थ कोणी असूच शकणार नाही असा विचार करून, हे दशरथा, मी तुझ्याकडे राम व लक्ष्मण या तुझ्या पराक्रमी पुत्रांची मागणी करतो आहे. ब्रह्मर्षी, मला आपली अवज्ञा करायची नाही, परंतु राम व लक्ष्मण अजून कोवळ्या वयात आहे. त्या चेटकी राक्षसांपुढं माझ्या पुत्राचा काय निभाव लागणार या भीतीने मी हतबल
राम, लक्ष्मण, तुम्ही दोघेही ब्रह्मर्षी विश्वामित्रांबरोबर अरण्यात जाऊन त्या सर्व राक्षसांचा वध करा. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. यशस्वी भव. रामा, लक्ष्मणा, हीच ती दुष्ट आणि मायावी राक्षसी. तिचे नाव त्राटिका. या जंगलातून येणाऱ्या जाणाऱ्या अनेक निष्पाप प्राण्यांना तिनं मारून खाल्लं आहे. वेगवेगळ्या प्राण्यांची व माणसांची रूपं घेऊन ती वाट सर्वांना भुलवते आणि शेवटी त्यांना ठार मारून त्यांचं रक्त प्राशन करते. तिचे खरं रूप किती क्रूर आणि भयानक आहे हे तू पाहतोस आहेस ना रामा. या राक्षसीला तू ठार मार. भिवू नकोस, घाबरू नकोस आणि एका स्त्रीला कसा मारू हा विचारही मनात आणू नकोस. कुशाल तिचा जीव घे. सज्जनाच्या आणि सत्कर्माच्या रक्षणासाठी अशा दुष्टांना ठार मारावं ही धर्माची आज्ञा आहे. राम व लक्ष्मणाने अरण्यातील राक्षसांचा वध केला. त्यामुळे सर्वच ऋषीमुनींनी राम लक्ष्मणाच्या पराक्रमाची स्तुती करून त्यांना अनेक शुभाशीर्वाद दिले. त्याच वेळी जनकाचा दूत सीतेच्या स्वयंवराचं आमंत्रण घेऊन आला. प्रणाम ब्रह्मर्षी मुनिवरा. मी मिथिलेचा दूत राजा जनक महाराजांचा संदेश घेऊन आलो आहे. कोणता संदेश? महाराज जनकांनी स्वतःची कन्या सीतेचं स्वयंवर रचलं आहे. त्यांचं आमंत्रण घेऊन आलो आहे. चला, आपल्याला मिथिलेस जायला हवं. राजे, महाराजे, राजश्री, ब्रह्मश्री तसेच इथे अगत्याने उपस्थित झालेल्या प्रिय प्रजाजनांनो, आज या ठिकाणी आमंत्रणाचा स्वीकार करून आपण सर्वजण इथे आत्मीयतेने आलात याबद्दल मी आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. साऱ्या सभेत शांतता बसली. अतिशय आत्मविश्वासानं एक एक राजा पुढं येत होता आणि शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करत होता, पण निराश होऊन परतत होता. त्या सर्वांची फजिती पाहून लंकाधिपती रावण आसुरी हास्य करीत जागेवरून उठला आणि त्या शिवचापाजवळ येऊन उभा राहिला. ज्या अदानी मी कैलाश पर्वत गदा गदा आणला, ज्या अदानी इंद्रादी देवांना जिंकून मी सारथी भुवन माझ्या स्वामित्वाखाली आणलं व देवांना माझे दास बनवले, त्याच्या वज्र पाहुणी हे शिवधनुष्य मी अगदी सहजपणे उचलून माझा पराक्रम तुम्हा सर्वांना दाखवतो. पण लंकाधिपती रावणाला सुद्धा ते शिवधनुष्य पेलणं शक्य झालं नाही. शेवटी विश्वामित्रांच्या सांगण्यावरून राम धिटाईने त्या शिवधनुष्यापाशी गेला. क्षणाचाही विलंब न करता त्याने ते शिवधनुष्य सहजपणे उचललं आणि प्रत्यंच्या लावण्यासाठी ते वाकवताच कडाड असा आवाज होऊन त्याचे 2 तुकडे झाले. रामाचा पराक्रम पाहून सर्व सभा थक्क झाली. राजा जनक आणि सीतेला अत्यानंद झाला. सीतेनं प्रसन्न वदनानं रामाच्या गळ्यात वरमाला घातली.
सावळे समोर दुहितेचे उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे स्वयंवर झाले सीते स्वयंवर झाले सीते स्वयंवर झाले सीते स्वयंवर झाले सीते मुख्य जानकी दुर्न्यागळी राम धनुर्धारी नयना माझी एकवटुनिया निज शक्ती सारी मुख्य जानकी दुर्न्यागळी राम धनुर्धारी नयना माझी एकवटुनिया निज शक्ती सारी फुलू लागले फूल हळूहळू काली लजेचे फुलू लागले फूल हळूहळू गोविंदचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे रामाचा राज्याभिषेक करून उरलेलं आयुष्य वनातील आश्रमात घालवावं असा विचार दशरथाने केला होता. आदर्श युवराज राम राजा होणार म्हणून प्रजेला आनंद झाला. रामाच्या नियोजित राज्याभिषेकाची माहिती सर्वत्र पसरली. अवघी अयोध्या नगरी हर्षित झाली. सगळीकडे लोक राज्याभिषेकाच्या कामात मग्न होते. आता फक्त एकच दिवस उरला होता, परंतु काहीतरी विपरीत घडायचं होतं. कैकेयीच्या महालात मंत्रा नावाची कुटील वृत्तीची दासी होती. ती दुष्ट व भांडखोर होती. तिच्या मनात रामाबद्दल खूप पूर्वीपासूनच आकस होता. महाराणी 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 महाराणी. अगं मंथरे, कोंड्याला काय झालं? कुठे मी नेमकी शेंडावे? आज माझा आनंद काळाभर बसला नाही. हा बघ, तुझ्यासाठी हार काढून ठेवला आहे. मंथरे, हा हार मी तुझ्या गळ्यात घालते. हार गळ्यात घालू नकोस. माझा गळाच कापून टाक. तुझे वाईट दिवस मी माझ्या डोळ्यानं पाहूच शकणार नाही. मी तर एकदम आनंदित आहे. माझ्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे. तो कधी राजा होणार? राज्यसिंहासनावर कधी बसणार? त्या घटनेकडेच हे डोळे लावून बसले आहे. हाय हाय कर्म माझं. मंथरे, तुझं रूप चांगलं नाही, पण तू विचार चांगला करू शकतेस. माझा राम कुणाशी वाईट बोलूच शकत नाही. का बोलणार? स्वतःच्या गोड बोलण्यानं तो संपूर्ण राज्य बळकावणार आहे. मंथरे, तुझ्या जिभेला लगाम घाल. राम ज्येष्ठ पुत्र आहे. तोच राजा बनणार. सूर्यवंशाची ती रीतच आहे. अशा रीतिरिवाजांच्या परिणामांचा कधी विचार केला आहेस का? राजा बनणार राम आणि भरत त्याचा दास, अन तू बनणार दासी. अगं, काय ही कुटील बुद्धी? रामाच्या बाबतीत तुझ्या मनात हा विचार आलाच कसा? स्वतःच्या आईपेक्षा तो माझ्यावरच जास्त प्रेम करतो. माझं काय? राम किंवा भरत राजा झाला म्हणून मी काही महाराणी होणार नाही. परंतु तू आज मिजाज मारते आहेस ना. उद्या दासी होशील, दासी, माझ्यासारखी दासी. दासी? मला दासी बनवण्याचं धाडस कोण करू शकतो? मला एक सांग, अशी आग लावून तुला काय मिळणार? राजानं रामाच्या राज्याभिषेकाच्या घोषणेआधी कधीतरी तो निर्णय तुझ्या कानावर घातला का? हे षडयंत्र कधीपासून चाललं होतं ते तुला माहीत आहे का? रामाऐवजी भरत राजा कसा बनेल याचाच फक्त विचार कर. तू मला आता खोटी आशा देऊ नकोस. उद्या राम राजा होणार आहे. त्या
मर्जी तुझीच आहे. माझं डोकं आता गरगरायला लागलंय. काय करावं ते सुचतही नाही. माझी अशी तू एकटीच आहे. मी तुझं सर्व काही ऐकेन. मला मार्ग दाखव. मार्ग देखील मीच दाखवू? आठवतंय तुला, महाराजांनी तुला 2 वर दिले होते. ते वर मागण्याची वेळ आता आली. रामाच्या ऐवजी भरतला राजा बनवावं ही तुझी पहिली मागणी. आणि दुसरी, रामाला 14 वर्षाचा वनवास. परंतु रामाला वनवास कशाला? रागावू नकोस मंथरे, नीट समजावून सांग. चांगल्या गोष्टी सांगण्याची ही वेळ नाही. ही वेळ आहे कुटील डाव खेळण्याची. रामाचं प्रजेवर खूप प्रेम आहे. त्यामुळे प्रजाजन विरोध करू शकतात. प्रजेला आमच्या बाजूनं वळवण्यासाठी कित्येक वर्ष लागतील. 14 वर्षात अयोध्यवासीय रामाला विसरतील व भरत हाच तमाम जनतेच्या गळ्यातील ताईत बनेल. जा, बोला महाराजांना आणि आत्ताच वराची पूर्ती करण्याचा आग्रह धर. मंथरे, मंथरे, अगं तुला कुठं ठेवू आणि कुठं नको असं झालंय बाई. खरंच माझं हित पाहणारी तू एकटीच आहे ह्या जगात. तेव्हा काय झालं ते एक वार सांग. तुला काय पाहिजे ते मी देईन. देतो, देईन असं अनेक वेळा सांगत आलंय. कधी काही दिलं का? अजून तर तुम्ही आधीची वचनं पूर्ण केली नाही. नवीन वचनं घेऊन काय करणार? देवी, कोणती आधीची वचनं पूर्ण केली नाहीत? बघितलं, ते सुद्धा विसरलात. देवगण व असुरांच्या युद्धावेळी मी तुम्हाला मृत्यूपासून वाचवलं होतं. याची तरी आठवण आहे का? हो, आठवतंय. तेव्हापासून तर मी माझा प्राण तुझ्यापाशीच दिलाय. तुमच्या प्राणाचा बळी देऊन मी काय करणार? मी फक्त एवढीच आठवण करून देते की तुम्ही मला त्यावेळी 2 वर दिले होते. हो, सगळं काही आठवतंय. तुझ्या साहसासाठी मी तुला खरं तर 4 वर द्यायला हवे होते. 4? तुम्ही आधी माझे 2च वर पुरे करा. पण ते पूर्ण करायला अडचण काय आहे? तू जे मागशील ते मी आत्ताच देईन. माझं पहिलं मागणं आहे, अयोध्येचं राज्य रामाला नव्हे तर माझ्या भरताला मिळावं. काय? भरत
मी माझ्या हाताने तुला विष्णू चरणीचा मंगळ तिलक लावते. असं नसतो, मी तुझ्यासाठी प्रसाद घेऊन येते. नाही माते, मी आता इथे बसू शकत नाही. का? मला तपस्वीच्या वेशात वनात जायचं आहे. भरताकडे राज्यकारभार सोपवून मी 14 वर्ष वनात राहील. कसली चेष्टा मस्करी करतोस? चेष्टा नव्हे, हे सत्य आहे. मला पिताश्रींच्या वचनाची पूर्ती करण्यासाठी आत्ताच या क्षणी वनात निघायचं आहे. हे खोटं आहे, हे खोटं आहे. धीराने वाघ माते, अयोध्या नगरीच्या महाराणीला हे शोभत नाही. परंतु हे सर्व का आणि कोणी केलं? महाराजांनी तर तुझा राज्याभिषेक करण्यासाठी कुलगुरू वसिष्ठांना चांगला मुहूर्त काढण्यास सुचवलं होतं. मग एकाएकी एका रात्रीत असं काय घडलं? तुझ्या कैकेयी मातेला हे माहीत आहे का? माते, हा कैकेयी मातेचाच आदेश आहे. कैकेयीचा? होय माते, मी तुमचा निरोप घ्यायला चालू आहे. 14 वर्षांसाठी वनवासाला जाणार आहेस आणि असा अकस्मात निरोप घ्यायला आलास? अरे माझ्या बाळा, अशा प्रकारे अचानक वीज सुद्धा कधी आकाशातून कोसळत नाही. तू 14 वर्षांसाठी वनात गेल्यावर मी जिवंत राहील? नाही, तो कुठेही जाणार नाही, कुठंच नाही जाणार. माते, परंतु ही पिताश्रींची आज्ञा आहे. 14 वर्षानंतर मी परत तुझ्या जवळ येईल. तब्बल 14 वर्षांनी? ठीक आहे, जा. त्याचं वचन पूर्ण कर. मातेच्या आज्ञेचं पालन कर. सर्वांचा धर्म, सर्वांची वचनं पुरी होतील. परंतु याच सर्वांमध्ये जिजून जाईल ती फक्त कौशल्या. 14 वर्ष तुझी वाट बघून प्रतीक्षा करून करून हे डोळे कधी बंद होतील हे मी सांगू शकत नाही. जा रामा, जा. सत्य प्रतिज्ञा आणि महान त्यागी म्हणून तुझी अवघ्या त्रिभुवनात कीर्ती होईल. जा. तिचा शब्द पाळण्यासाठी रामाने वनवासात जाण्याचं ठरवलं. राम, सीता, लक्ष्मण वनवासाला निघाले. त्यांच्या मागोमाग प्रजाजन चालत होते. नकोस नौके परत फिरूग, नकोस गंगे पूर भरू. नकोस नौके परत फिरूग, नकोस गंगे पूर भरू. श्रीरामाचे नाम गातला, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. दैवाची पुलकी रे माथावर ढळू हे. ही दैवाची पुलकी रे माथावर ढळू हे. भाग्य बापुले अपुल्या हाते, अपुल्या पासून दूर करू. अपुल्या पासून दूर करू. श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी.
सीता ही तिघेही अतिशय साधेपणाने राहायला लागली. पर्वतावरील पर्णकुटीत राहून दूरदर्शी राम स्वतःच्या वयोवृद्ध पितामात्यांचं स्मरण करीत होता. अयोध्येत राम वियोगानं सर्वत्र दुःखाची छाया पसरली होती. दशरथ राजांना रामाच्या सहवासाअभावी निर्माण झालेला विरह झेलणं महाकठीण झालं. त्याने तर हंतरूनच धरलं. राम राम असा एकच शब्द आर्ततेनं त्यांच्या मुखातून बाहेर पडत होता. श्रावण बाळाच्या हत्येचं दृश्य त्यांच्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा येत होतं. तशातच त्यांचा मृत्यू झाला. मातोश्री, काय झालं? आपली आभूषणं कुठं आहेत? कपाळावर कुंकू नाही, सफेद वस्त्र का परिधान केले आहेस? पिताश्री कुठे आहेत? माते, झालं तरी काय? जो माणूस या संसारात जन्म घेतो त्याला एक ना एक दिवस जीवनाचा त्याग करायचा असतो. तुझ्या पिताश्रीच्या बाबतीतही तेच झालंय. ते आता ह्या जगात राहिले नाही. पिताश्री, तुम्ही माझी प्रतीक्षा केली नाही. त्यांचे शेवटचे शब्द काय होते? सांग ना, सांग ना, सांग. ते अंतिम समयी फक्त रामाची आठवण काढत होते. फक्त त्याचंच नाव अखंडितपणे घेत होते. रामाची आठवण काढत होते? म्हणजे राम त्यांच्याजवळ नव्हते? नाही, परंतु असं कोणतं कारण होतं की आमचे ज्येष्ठ बंधुराज राम त्यांच्याजवळ नव्हते? बंधू राम कुठे होते? वनात. वनात? वनात कशाला? मृत्यूपूर्वी त्यांनी रामाला 14 वर्षाच्या वनवासाला पाठवलं होतं. वनवास? बंधुराज रामाला वनवास? नाही, हे शक्य नाही. असा दंडक तर महाभयंकर अपराध्याला दिला जातो. बोल माते, त्यांचा काय दोष होता? दोष कुणाचाही नव्हता. तुमच्या पिताश्रींनी एका धर्मरक्षकाप्रमाणे वचन पाळलं. वचन? कसलं वचन? कुणाला दिलं होतं त्यांनी वचन? मला. तुम्हाला? काय वचन दिलं होतं त्यांनी तुम्हाला? ते मी तुला नंतर सांगेन. तुला आधी तुझं कर्तव्य पार पाडायचं आहे. स्वतःच्या पित्याचे अंतिम संस्कार करायचे आहे. अयोध्येचा राज्यकारभार सांभाळायचा आहे. अश्रू गाळायची ही वेळ नाही. अगदी योग्यच सांगितलंय तुम्ही माते. अश्रू ढाळण्याची ही वेळ नाही. मला तर असं वाटायला लागलंय की या राजमहालात एक अत्यंत मोठं षडयंत्र रचलं गेलंय आणि ही वेळ आहे षडयंत्राच्या मुळापर्यंत जाऊन अपराध्यास दंड द्यायची. म्हणजे तू त्याला प्राणदंड देणार? हो, प्राणदंडच देणार. तर मग तुला तो दंड मलाच द्यावा लागेल. तुम्हाला? हो, मला. मीच महाराजाकडून 2 वचनं मागितली होती. एक होतं तुझ्यासाठी अयोध्येचं राज्यसिंहासन आणि दुसरं रामासाठी 14 वर्षांचा वनवास. ह्यात मला मदत केली ती म्हणजे मंथरेने. तिनंच माझे डोळे सताड उघडले. सर्व काही मनासारखं झालं. परंतु महाराज राहिले नाही. आता तू धीरानं वाग आणि राज्यसिंहासन सांभाळ. मी जे काही केलंय ते तुझ्या भल्यासाठीच. माझा भला? तुम्ही तर माझा सर्वनाश केलात. तुमच्यासारख्या पापी, कपटी, नीच मातेच्या
स्वागत करायला वनदेवी आली. आपण माझ्यापाशी विश्राम करण्यासाठी आला आहात. आपल्यासाठी मी काय करू शकते? देवी, बाकी सगळं ठीक आहे. तुम्ही माझं एकच काम करा. मी आता ज्या वाटेनं आलो त्या वाटेवरील काटे नाहीसे करून टाक. आपण तर त्या वाटेवरून या आधीच चालून आले आहात. आता काटे काढले काय आणि न काढले काय काही फरक पडणार आहे का? हो, बरोबर आहे. परंतु आता माझा शोध घे. भरत त्याच वाटेनं येणार आहे. त्याच्या पायाला काटे टोचता कामा नये. महाराज, आपण दिलेल्या आदेशाचा मी नक्कीच पालन करते. परंतु मला एक उत्सुकता लागून राहिली आहे. अयोध्येचा राजा, अयोध्येचा चतुरंगिणी सेनेचा सेनापती असलेल्या दशरथाचा पुत्र रामाचे कनिष्ठ बंधू भरत एवढे नाजूक आहे की वनातून चालताना त्याच्या पायाला काटे टोचतील? नाही, तो तर वज्रासारखा आहे. त्याच्या छाताडावर आदळल्यावर इंद्राचा वज्र सुद्धा तुटतो. त्यामुळं हे काटे त्याला दुःख देणार नाही. मग कशाला काढून टाकू? कारण साधं आहे. त्याला येताना वाटेत एक जरी काटा टोचला तर आपल्या बंधुराज रामाला वाटेत किती त्रास सोसावे लागले असतील. ह्या विचारानं त्याला दुःख होईल. धन्य ते भरत आणि श्रीराम जसे आपले अन्य महाराज. भरत रामभेटीसाठी वनात निघाला. श्रीरामाला अयोध्येला परतताना खिचेत घेऊन तो गेला होता. त्याच्या मागे राजगुरू प्रजाजन चालू लागले. श्रीरामाच्या पर्णकुटीजवळ पोहोचतात शोकाकुळ झालेल्या भरताने श्रीरामाला पाहून त्याच्या चरणावर लोटांगण केलं. भरत, तू अयोध्या सोडून वनात का आलास? माझ्या मात्या पित्याचं कुशल आहे ना? सांग भरत. बंधुराज, पिता श्रीरामा सर्वांना सोडून परलोकात गेले. माझ्यासोबत राजगुरू व माता आल्या आहेत. माता आल्या आहेत? लक्ष्मणा, सीते, माता आल्या आहेत. गुरुदेव आले आहेत. माते, आता पिताश्री नंतर मला आपलाच आधार आहे. राम, मला क्षमा कर. या सगळ्यांना मीच कारणीभूत आहे. नाही, ह्याचं कारण आहे काळ, धर्म आणि विधाता. यात आपला काहीच दोष नाही. श्रीरामा, सारी अयोध्या अनाथ झाली आहे. अयोध्येला सनाथ करण्यासाठी आता आपणच राज्याचा स्वीकार करा. भरत, झाल्या प्रकारात कोणीच दोषी नाही. ही सारी कर्माची गती. अयोध्येच्या राज्यावर पिताश्रींनी तुझी निवड केली आहे. हा राम कोणत्याही मोहाला बळी पडून सत्यवचनापासून नळू शकणार नाही. तेव्हा अयोध्येचं राजपद स्वीकारून प्रजाजनांचे तूच उत्तम प्रकारे रक्षण कर. भरताने श्रीरामांना अयोध्येस परत नेण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु श्रीरामांचे मन किंचितही विचलित झालं नाही. श्रीरामा, आपल्या निश्चयाचा भंग करण्यासाठी मी इच्छित नाही. तेव्हा आपण ह्या चंदनी पादुका आपल्या पदस्पर्शाने पवित्र करा. ह्या पादुका सिंहासनावर ठेवून मी अयोध्येचं राज्य चालवी. भरता, सर्व काही तुझ्या मनाप्रमाणेच होईल. संत सज्जनांचा नेहमी आदर राख. सदा सर्व काळ पुण्य मार्गाचं आचरण कर. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घे. रघुकुलास कलंक लागेल असं कोणतंही कार्य करू नकोस. श्रीरामा, मी आपल्या आज्ञेचं उल्लंघन कदापि करणार नाही. श्रीराम व लक्ष्मण त्यांच्या पर्णकुटीच्या बाहेर बोलत बसले होते. त्यावेळी शूर्पणखा नावाच्या एका राक्षसीनं त्या दोघांना पाहिलं. शूर्पणखा लंकेचा राजा रावणाची बहीण.
श्रीरामाचं मनमोहक रूप पाहून ती त्याच्यावर मोहित झाली. मायावी शूर्पणखेनं क्षणात स्वतःचं रूप पालटलं व ती श्रीरामाच्या जवळ आली. आपल्या राजबिंड्या रूपाला हा वनवासी पोशाख मुळीच शोभत नाही. आपण वनवासी आहात का? मी दिवंगत दशरथ राजाचा पुत्र. पित्याच्याच आज्ञेवरून मी हा वनवास पत्करला आहे. महाराज, बाकी आपला वनवास माझ्या पथ्यावर पडलाय. तो कसा काय? महाराज, माझ्या विवाहासाठी अनुरूप वर मिळावा म्हणून मी आणि माझ्या पित्यानं सारं त्रिभुवन पालथं घातलं. परंतु माझ्या सौंदर्याला शोभेल असा देखणा व पराक्रमी पुरुष कुठंही आढळला नाही. पण आज माझा भाग्याचा दिवस उजाडलाय. आपण माझा स्वीकार कराल ना? हे सुंदरी, माझं लग्न तर यापूर्वीच झालं आहे. त्यामुळं तुझी विनंती मला मान्य करता येत नाही. परंतु हा माझा बंधू लक्ष्मण मात्र अविवाहित आहे. महाराज, आपण आपल्या बंधूचं म्हणणं ऐकलं ना? आपण तरी माझा स्वीकार करावा. हे त्रिभुवन सुंदरी, मी श्रीरामाचा सेवक आहे. माझ्याशी लग्न केल्यावर तूही सेविका होशील. सेविकेचं आयुष्य तुझ्यासारख्या सौंदर्यवतीला मुळीच शोभणार नाही. त्यापेक्षा तू श्रीरामाचीच भार्या हो. श्रीरामा, आता आपणच माझा स्वीकार करावा. दुष्ट शूर्पणखे, तुझे मायावी रूप पाहता क्षणीच मी तुला ओळखलं होतं. तू आमच्या नादी लागण्यापेक्षा तुझ्याच कुळातील एखाद्याशी विवाह का करीत नाही? लंकाधिपती राजा रावणाची भगिनी शूर्पणखा, या सीतेला मी अगोदर खाऊन टाकते. ती अडचण दूर झाली की मग दोघे मनसोक्त विहार करू. लक्ष्मणा, या महामूर्ख राक्षसीचे नाक कान कापून तिला जन्माची अद्दल घडव. शूर्पणखेची अशी दुर्दशा व्हावी, तिथं दंड काढण्यात रामानं माझी ही दशा केली. शूर्पणखे, हा राम कोण? त्यांना इथं येण्याचं कारण तरी काय? राम हा अयोध्येचा राजा दशरथाचा पुत्र. स्वतःची पत्नी सीता व भाऊ लक्ष्मण यांच्यासह वनात येऊन राहिलाय. रावणा, सारे त्रिभुवन हादरवून टाकण्याची क्षमता रामाच्या धनुष्यातून सुटणाऱ्या बाणात आहे. शूर्पणखे, तू एका तुच्छ माणसाची माझ्या समोर स्तुती करतेस? म्हणे त्याच्या बाणानं त्रिभुवन हादरून जाईल. माझा पुत्र इंद्रजित देखील सहज त्याचा पराभव करू शकेल. रामाबरोबर त्याची स्वरूप सुंदर पत्नी सीता देखील आहे. त्या सौंदर्य लतिकेला तू एकदा पाहशील तर सौंदर्याबद्दलची तुझी व्याख्या फार बदलून जाईल. शूर्पणखे, मी रामाचा वध करून त्या सौंदर्य लतिकेला माझी पट्टलानी करेन. तरच नावाचा रावण. होईजड होत चाललेल्या रामाचा कसा काटा काढायचा व सीतेला कशी पळवून आणायची, ह्याबाबत नियोजन करताना रावणाला स्वतःचा मामा मारीच आठवण झाली. त्याला मायावी रूप धारण करायला लावून सीतेला पळवून आणण्याची योजना त्याने आखली. मारीचा, तू कांचन मृगाचं रूप घेऊन रामाच्या पर्णकुटीकडे जा. तुझ्या सोनेरी कांतीचा सीतेला मोह पडेल आणि ती तुझी शिकार करण्याबद्दल रामाजवळ हट्ट धरून बसेल. त्या हट्टाला बळी पडून राम तुझ्या मागं धावत येईल. त्यावेळी तू रामाला कावण्या देत दूर घेऊन जा. रावणा, केवळ राजाचा अपमान होऊ नये ह्यासाठी मी
अवस्था माझ्यासारखीच होईल. नाथा, आमचा वनवास आता लवकरच संपेल. त्यानंतर आपण अयोध्येत प्रवेश करू. त्यावेळी या स्वर्गीय मृगाच्या अनुपम कातड्याची चोळी मला किती बरी शोभून दिसेल. तेव्हा या मृगाची शिकार करून आपण माझी इच्छा पूर्ण करावी. अगे वेडे, कदाचित राक्षसानंच मायावी रूप धारण केलं असावं. नाही नाही, मला आपलं काहीच ऐकायचं नाही. मला ते हरण पाहिजे म्हणजे पाहिजेच. लक्ष्मणा, सीतेच्या इच्छेप्रमाणे मी त्या समोर दिसणाऱ्या मृगाची शिकार करतो. मी परत येईपर्यंत तू सीतेचे रक्षण कर. श्रीरामानं स्वतःचं भव्य दिव्य धनुष्यबाण घेतलं आणि ते त्या मृगाचा पाठलाग करू लागले. तो मायावी मृग कधी जवळ दिसायचा तर कधी हुलकावणी देऊन दूर निसटून जाईल. अशा प्रकारे हुडकावणी देत त्यानं श्रीरामांना खूप दूर नेले. ते मृग दृष्टीच्या टप्प्यात येताच श्रीरामानं एक तीक्ष्ण बाण सोडून त्या मृगाच्या हृदयाचा भेद केला. एवढ्यात मृगाचे रूप धारण केलेला मारीच धाडकन कोसळून खाली पडला. पडता पडता त्याने श्रीरामासारखाच आवाज काढला. लक्ष्मणा, लक्ष्मणा, धाव धाव रे लक्ष्मणा, मी मेलो, धाव. लक्ष्मणा, रामचंद्र प्राण संकटात सापडलेले दिसतात. त्यांच्या मदतीसाठी तुला जावंच लागेल. देवी, आपण मला वाटेच्या ठिकाणी आहात. मी श्रीरामाच्या मदतीस धावून जातो. परंतु आपण या वर्गकुटी समोर निवडलेल्या रेषेबाहेर कृपा करून जाऊ नका. या रेषेच्या आत पाऊल टाकणे प्रत्यक्ष काही काही अशक्यप्राय आहे. देवी, तुमचं कल्याण असो. लक्ष्मण दूर गेलेला पाहून भिक्षेकरीचा वेश धारण केलेला रावण सीतेच्या पर्णकुटीपाशी आला. ओम भिक्षां देहि, ओम भिक्षां देहि, ओम भिक्षां देहि. देवी, आपण कोण? अन या पर्णकुटीत एकट्याच कशा राहतात? देवी, मी भिक्षा मागण्यासाठी आलो आहे. मला भिक्षा द्या. महाराज, मला या रेषेबाहेर येण्याची परवानगी नाही. तेव्हा आपण रेषेच्या आत येऊन ही भिक्षा स्वीकारावी. देवी, भुकेनं मला एक पाऊलही पुढे टाकण्याची शक्ती नाही. तेव्हा तू इथे येऊन मला भिक्षा दे, अन्यथा मी इथेच प्राण सोडतो. भिक्षेकरीचा वेश धारण केलेल्या रावणाचं नाटकी भाषण ऐकून सीता फसली. तिने आत जाऊन कंदमुळांची भिक्षा आली. त्या गोसाव्याची तडफड पाहून ती रेषेच्या जवळ आली. तोच रावणानं तिचा हात पकडला. सीता भयभीत झाली. ती आक्रोश करू लागली. सोड मला दुष्ट, सोड, सोड मला, सोड. सीते, सारे देव माझे दास आहे. हे सुंदरी, मी तुला माझी पट्टराणी करीन. एवढ्या जटायूने सीतेचा विलाप ऐकला. पापी रावणाचं दुष्कृत्य पाहून जटायू धावत आला. बाळ, तू भिवू नकोस. या महापापी रावणाचा मी आत्ताच वध करतो. जटायूने रावणावर वार केला, परंतु रावणानं स्वतःपाशी असलेल्या चकत्या तलवारीने जटायूचे दोन्ही पंख छाटून टाकले. जटायूचे प्राण त्याच्या पंखात होते. त्यामुळे तो व्याकुळ झाला. श्रीरामांचं चिंतन करीत तो जमिनीवर कोसळला.
वाटेत त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला जटायू दृष्टीस पडला. ते त्याच्याजवळ गेले. लंकाधिपती रावणानं याच मार्गानं सीतादेवीला पळवून नेलंय. आता माझा अंत जवळ आला आहे. जय श्रीराम. त्याच्या दर्शनानं तुझा उद्धार होईल असं मातंग ऋषीने देहत्याग करण्याआधी शबरीला सांगितलं होतं. त्यानुसार श्रीरामाचं स्मरण करीत शबरी दिवस घालवीत होती. सीतेचा शोध घेत राम शबरीजवळ पोचला. देवा, तुम्ही आहात? या, तुमचं स्वागत आहे. आज मी पावन झाले. या, इथे बसा. शबरी, ही सगळी बोरं तू का बरी चाकून पाहत आहेस? देवा, मी ती चाकून पाहिली. माझ्या रामाला ही आंबट बोरं कशी बरी देणार? शबरी, माझी सीता या वाटेनं जाताना दिसली का? श्रीराम, आपल्या सीतेला मी अजून पाहिलं देखील नाही. परंतु आपण असंच पुढं गेलात की आपल्याला ऋषमुख नावाचा एक पर्वत दिसेल. तिथं पंपा सरोवराच्या काठी वानर श्रेष्ठ सुग्रीव राहतोय. तो सीता देवी नेमकी कुठं पोहोचली या संदर्भातील माहिती आपल्याला निश्चितच देईल. ठीक आहे शबरी. श्रीराम पंपा सरोवराच्या तीरावर लक्ष्मणासह आले. तिथं त्यांना हनुमान भेटला. मी सुग्रीवाचा दूत असून वायुपुत्र आहे. मी हनुमान नावाने सर्व परिचित आहे. अंजनी ही माझी माता आहे. श्रीरामा, तुम्ही सुग्रीवाशी मैत्री करा, म्हणजे तुमच्या पत्नीचं हरण करणाऱ्याचा वध करण्यास तो तुम्हाला मदत करेल. चला, पण सुग्रीवाला भेटूया. श्रीराम व त्यांचे बंधू लक्ष्मण यांना घेऊन हनुमान सुग्रीवाला भेटले. लक्ष्मणाने रामाच्या आयुष्यातील सुरुवातीपासूनचा सर्व वृत्तांत सुग्रीवाला कथन केला. हे राघवा, सीतेचा शोध मी करेन आणि शत्रूचा घात करण्याच्या कामी तुम्हाला मदतही करेन. मी एकदा पर्वताच्या शिखरावर बसलो होतो तेव्हा आकाशातून कोणीतरी राक्षस एका स्त्रीचं हरण करत होता. मला पर्वतावर पाहून त्याने स्वतःची आभूषणे खाली टाकली. ती मी माझ्याकडेच टेकली. हे रामा, मी रावणाचा वध करून तुमची सीता तुम्हाला मिळवून देईन. सीतेचा शोध घेण्याची कामगिरी मारुतीवर सोपवण्यात आली. मारुती आकाशामागे उडत लंकेकडे निघाला. सीतेचा शोध घेतला. तो अशोकवनात पोहोचला. त्यावेळी त्याला राक्षसींच्या गराड्यात एक सुंदर वक्रुष स्त्री दिसली. ती हतबलतेनं मुखातून श्रीराम श्रीराम असे पुटपुटत होती. त्यामुळं हनुमानाला हीच सीतामाई असल्याची खात्री पटली. तिचा पहारा करणाऱ्या राक्षसी पहाटे पेंगू लागल्या. ती संधी साधून हनुमान आकाशातून हळूच खाली उतरला. सीतामाई, वंदन करतो. कोण तुम्ही? मी श्री रामदूत हनुमान. श्री रामदूत हनुमान? श्री रामाकडून आलात? तुम्ही रावणाचं कपट रूप तर नाहीत ना? देवी, श्रीरामाने ही गुन्ह्याची अंगठी ओळख पटविण्यासाठी माझ्या स्वाधीन केली आहे. आपण माझ्याविषयी कसलीही शंका बाळगू नका. हनुमंता, श्रीराम कसे आहेत? देवी, श्रीराम आपल्या विरहाने व्याकुळ झाले आहेत. परंतु मी जाऊन त्यांना आपली खुशाली कळवी व त्यांचं समाधान करेन. हनुमंता, तुम्ही अमर व्हाल. आदर्श सेवक म्हणून तुमची कीर्ती या भूतलावर सदोदित कायम राहील. हा दिव्य
रावणाच्या सैनिकांना दिली. काय रे माकडा, कशासाठी इथे आला आहेस? रावणा, परस्त्रीला बळाने आणले हा अधर्म आहे. 7वी सीतामाईंना परत पाठव. राम प्रभू तुला क्षमा करेल. त्याच्या शक्तीला चिंध्या बांधा आणि शेपूट पेटून द्या. रावणाच्या आज्ञेनुसार हनुमंताच्या शेपटीला वस्त्र बांधून राक्षसांनी ते शेपूट पेटवून दिले. पेटल्या शेपटीसह हनुमान रावणाच्या राज्यसभेतून गेला आणि हा म्हणता सारी लंका नगरी पेटू लागली. सर्वजण हनुमंताची वाट पाहत होते. हनुमान येऊन पोहोचताच श्रीरामानं त्याला लंकेची समग्र माहिती विचारली. लंकेवर हल्ला करण्यासाठी कोणते मार्ग सोयीस्कर आहेत, लंकेभोवती किती पोट आहेत इत्यादी अनेक प्रकारची माहिती विचारून घेतली. असंख्य वानरासह श्रीराम दक्षिणेकडे निघून समुद्र तीरावर येऊन पोहोचले होते. आता प्रश्न होता की समुद्र ओलांडावा कसा. 3 दिवस श्रीरामांनी सागराची प्रार्थना केली, पण सागर काही प्रकट झाला नाही. शेवटी संतापून श्रीरामांनी सागरावर अस्त्र उगारलं. रामबाणाच्या भयानं सागर प्रकट झाला. हे रामा, तुझ्या वानर सेनेत नल नावाचा एक वानर आहे. तो प्रत्यक्ष विश्वकर्माचा पुत्र आहे. त्याच्याकडून तुम्ही सेतू बांधून घ्या. तो सेतू मी माझ्या छातीवर आनंदाने पेलून घेईन. सेतू बांधण्याचं काम सुरू झालं. सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. गिरिराजांचे ते हनी कळुनी, गजांधशाच्या शिळा उचलुनी. गिरिराजांचे ते हनी कळुनी, गजांधशाच्या शिळा उचलुनी. जळात द्या रे जवेठ कळुनी, जळात द्या रे जवेठ कळुनी. सेतू बंधने जोडून ओढा, सेतू बंधने जोडून ओढा. समीप लंकापुरी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. फेका झाळे फेका डोंगर, पृथ्वी छेदिल त्यांना सागर. फेका झाळे फेका डोंगर, पृथ्वी छेदिल त्यांना सागर. ओढा पृथ्वी पैल तटावर, ओढा पृथ्वी पैल तटावर. वडवाग्नी तो धरील माझी, वडवाग्नी तो धरील माझी. सेतू शेषापदी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. राम भक्तिये दाटून पोटी, शततीर्थांच्या लवल्या पाठी. राम भक्तिये दाटून पोटी, शततीर्थांच्या लवल्या पाठी. सत्कार्याच्या पथिकासाठी, सत्कार्याच्या पथिकासाठी. श्रीरामाला असेच घेती, श्रीरामाला असेच घेती. बानर पाठीवरी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी.
ही गोष्ट श्रीरामांना कळून चुकली. श्रीरामांनी वानर सेनेपुढे उभं राहून रावणावर आक्रमण करण्याचा आदेश दिला. त्याबरोबर प्रचंड भूभंकार करीत वानरवीरांनी लंकेकडे कूच केली. वानरसेना लंकेत घुसली आणि युद्धाला सुरुवात झाली. युद्धाचा पहिला दिवस संपला. त्या दिवशी वानरवीरांनी राक्षसांचं निम्म अधिक सैन्य ठार करून भावी विजयाचा जणू पायाच रचला. इंद्रजीत, कुंभकर्ण, प्रहस्त इत्यादी सर्व मोठमोठे वीर नाहीसे झाले होते. शेवटी ह्या प्रकरणाचा एकदा कायमचा सोक्षमोक्ष करावा ह्या उद्देशानं रावण स्वतः रणभूमीवर जाऊन श्रीरामांशी 2 हात करण्यास सज्ज झाला. दोन्ही बाजूंनी जोरदार आक्रमण सुरू झाली. रावणानं अभिमंत्रित करून लक्ष्मणावर मारलेल्या बाणानं तो निपच्चित पडला. द्रोण पर्वतावरील संजीवनी नावाची एक औषधी आणायचं काम हनुमंताला देण्यात आलं. हनुमंत द्रोणगिरी पर्वताकडे निघाला, परंतु तिथं पोहोचल्यावर त्याला त्या औषधीचं नाव आठवेना. म्हणून त्यानं संपूर्ण पर्वतच तळापासून उचलला आणि तो लंकेतील त्या रणभूमीकडे नेला. हनुमंताने आणलेली ती पर्वतावरील संजीवनी शोधून काढण्यात आली व त्या संजीवनीच्या सुगंधानं लक्ष्मणाची मूर्छा नाहीशी झाली. लक्ष्मण ठीक झाल्यानं वानर सेनेच्या अंगात नवा उत्साह संचारला व ते रावणाच्या सैन्यावर तुटून पडले. श्रीराम व रावण या दोघा प्रतापशाली वीरांचा तुंबळ युद्ध जुंपलं. श्रीरामानं एक अर्धचंद्राकृती बाण नेम धरून रावणावर सोडला. त्या बाणानं रावणाचं मस्तक तुटून पडलं, पण दुसऱ्या क्षणी त्या जागी पुन्हा मस्तक उत्पन्न होऊ लागलं. अशा वेळी विभीषणाचा सल्ला ऐकून श्रीरामांनी अगस्ती ऋषींनी दिलेला अद्भुत बाण भात्यातून बाहेर काढला. त्यावर ब्रह्मास्त्राची स्थापना केली आणि तो तेजस्वी बाण रावणाच्या नाभीवर सोडला. नाभीचा भेद होऊन तिथला अमृतकुंभ रीता झाला व रावणाचा पर्वतप्राय देह जमिनीवर आदळला. सार भूमंडळ श्रीरामाच्या जय जयकारानं गणानून गेलं. निर्दालन केलं. अभ्या पीडितांना आनंदी
श्रीरामांच्या जय जयकाराने सारं भूमंडळ दणाणून गेलं. त्यानंतर सीता, हनुमान व लक्ष्मण यांच्यासह श्रीराम अयोध्येत परतले.
लावण्याचा गाभारा कैवल्याची मूर्ती राम चराचरातील स्फूर्ती राम आत्म्या ठाई आहे राम परमात्मा ही आहे राम सगुणातही आहे राम निर्गुणी सुंदर आहे राम जय जय मंगल तेथे राम सुमंगलाची पहाटे राम सृष्टीचे या चलन राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम 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 जय राम I see. I know it.